बरं ऐका की, जरा अजून भात घेऊन या. वय. काय करताय भीमाबाई? अजून एकदा विचार करून बघ. आपली 2-2 पोरं घर सोडून गेलीत, हा ना? आपण इथे पोरीचं शगुन करतो हाय. याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मंजुळाच्या लग्नाचा फैसला झालाय म्हणून मला कसलाच विचार नाही करायचा. बाजूला व्हा. अगं हे घ्या. हा. आता झालं ना समद. नारळ, कापड आणि कमीत कमी 1.25 रुपये ठेवावं लागल. आव पैक. कमी आहेत पर माझ्याकडे आहेत. अरे बाळा दादा. बाळा, बाळा, बाळा आला. बाळा, बाळा, तू परत आलास. ये बाळा. बाळा, तू आता काय करायला आलायस? भाऊ, हे काय बोलतोयस तू? इतक्या महिन्यानंतर बाळा घरी परत आलाय. बहिणीचं भाग्य थोर म्हणून भाऊ परत आला या. आता जे झालं ते झालं. बाळा, पैक दे. मंजुळाचं लगीन ठरलं या. आज शगुन घेऊन चाललोय. हे तर नशिबातच लिहिलं होतं की बहिणीच्या शगुन मध्ये भावाचे पैसे लागतात. मैं लय खुश आहे. मैं टाइमावर आलो म्हणून. नाहीतर मी मंजुळाचं लगीन बघू शकलो नसतो. आठवतंय ना मंजुळा? मी लहान असताना म्हणायचं ना, मॅच तुझी पालखी उचलणार. बघ, तुझा भाऊ आला बघ. भीमानं तुळसा कुठं आहे? आत्या, तुळसा काही दिवसांसाठी गंगाच्या घरी राहायला गेली. आणि भीम? भीम भीम घर सोडून निघून गेलाय. पर का? तो तर घर सोडून पळणाऱ्यातला नाही आहे. मंजुळाच्या लग्नाच्या निर्णयाच्या विरोधात होता भीमा. नेहमी परमाने वाद घालत होता. मी जरा बडबडले, मग चिठ्ठी लिहून निघून गेला. ह्या समध्या गोष्टी तर होतच राहतील. सगळं सामान तयार आहे. आपल्याला लगोलग निघावं लागल, नाहीतर उशीर व्हायचा. तर मग हे लगीन नाही झालं पाहिजे. काय म्हणला? जर भीमने म्हणले की हे लगीन चुकीचं आहे, तर मग हे चुकीचंच आहे. तो काहीतरी समजून उमजूनच बोलला असेल ना. म्हणजे आम्ही समजत चुकीचे आहोत आणि एकटा भीमराव बरोबर आहे? नाही आहे. म्हणजे तुम्ही बरोबर आहे की चुकीचं आहे ते मला नाही ठाऊक, पण भीमराव बरोबरच असणार. माझा त्याच्यावर पक्का विश्वास आहे.
माझा बी या लग्नाला विरोध आहे. मी बी हे लगीन नाही होऊ देणार. वहिनी तू जेव्हा हे घर सोडून गेला होतास ना तेव्हा बी आम्ही जगात होतो तुझ्या इना. आता कशा पायी आलायस? हा, आम्हास ती अक्कल शिकवाय आलाय? निघून जा, निघून जा परत. मग अरे तुम्ही समध्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही पोरं लाख शानी असाल पर जो पत्र तुमचा आई बाप जित आहे तो पत्र तेच फैसले करतील. मला हे लगीन मान्य आहे, तुझ्या बाबासनी हे लगीन मान्य आहे. आई ते मी हरकत असेल तर पुण्यांदा घर सोडून जाऊ शकतोस. ठीक आहे. बाळा जा, आज जा. चला, उशीर झालाय. चला ताई, चल मंजुळा, चला चला. आम्हा भावंडातल्या कुणाची बी इच्छा नाही की मंजुळाचं लगीन व्हावं आणि बाबांची बी तशी इच्छा नाही. पर जेव्हा आईनं भीमानं बाबांचंच ऐकलं नाही तर मग तिनं आमचं तरी कुठं ऐकलं असतं. पर काय करू शकतो आनंद? हे असं मंजुळाचं लगीन करणं बरोबर नाही ना. आता काय सांगू दादा, भीम असताना तर काही ना काहीतरी मार्ग काढलाच असता. यो भीम नेमका गेलाय तरी कुठं? आनंद मी आलोच. हा, अरे बाळादादा, बाळादादा कुठे चालला आहेस? मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. आणि भीमराव माझा मित्र आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा, मी नाही घाबरत तुम्हाला. हे बघ ध्रुव, एक सारखं भीमराव भीमराव करशील ना तर या घरातून हाकलून देईल. 4 दिवस घरापासून लांब उपाशी राहिल्यावर डोकं ठिकाण्यावर येईल तुझं. असं कसं मला घरातून हाकलून द्याल? या घरावर माझा पण हक्क आहे. बघावं तेव्हा फक्त घरातून हाकलून देण्याची धमकी देताय, मी पण बघतो कसा हाकलून देता ते. मला वाटतं तू असं ऐकणार नाहीस. थांब, तुला आता दाखवतोच. हे बघा बाबा, मला भांडण करायचं नाहीये आणि मी तुमचा एवढा पण सज्जन मुलगा नाहीये की तुम्ही मला मारत राहाल आणि मी मार खातच राहीन. इथून पुढे मला मारण्याचा विचार पण करू नका बाबा, नाहीतर काय काय करणार आहेस तू? सगळीकडे गोंगाट करेन, बघालच तुम्ही. पोरगी लय देखणी आहे, आमच्या पोरासंग शोभून दिसल. लगीन वगैरे आपल्या लोकांबरोबर असलं तर बरं असतं. आता आम्ही बी चांगल्या घराण्याचे आहोत आणि तुम्ही बी फौजातले रिटायर्ड ऑफिसर आहात. आता पैका तर कमी नसेल ना? होय, तसं गुजरान होते म्हणा. आणि म्या काहीतरी कामधंदा करत असतो. होय, तसं तर तुमच्या जावयाबरोबर घेणं देण्याचं बोलणं झालं होतं, पण आता येळ होती तर विचार केला काय काय हवंय ते बोलून घेऊ. जास्त काय नाही, हे तर समद्या मुलीकडचे देतातच. अहो, हे समजा तर मिळून जाईल, तुम्हासनी कसलाच त्रास होणार नाही. अहो, त्रास व्हायला वावच नाही दिला पाहिजे. जिथं सोयरीक जोडली असेल तिथं, होय ना? तसं आपल्यामध्ये समजा ठरलेलंच आहे म्हणा, पर तरी बी काही बोलायचं असेल तर बोलून घेऊ. तवर पोरासनी आपापसात बोलायचं असेल तर बोलू देऊ. हा, जा जा जा. ठीक आहे ना? आपण समजा बोलून घेऊ. हा,
माझं नाव भास्कर आहे आणि तुझं? मंजुळा. तर मंजुळा, तुला हे लगीन मान्य आहे ना? बाय. आणि आता काय बोलू? मला काय बी कळना झालंय. तूच काहीतरी बोल की. म्या काय बोलू? तर जाऊया. हा तर 3 दिवस नंतरचा मुहूर्त काढू आपण. चालतंय की, खूपच चांगली गोष्ट आहे. लगीन जेवढ्या लवकर होईल तेवढंच बरं आहे. तसं त्या कागदामंदी अक्षर साफ दिसत नसल तर मला विचारा. तू काळजी करू नगस मंजुळा. आम्ही हे लगीन थांबवाया समधी खटपट करू. बाळा दादा, म्या पोरगी हाय. आज ना उद्या माझं लगीन तर होणारच. आणि झालं तरी आई बाबांच्या मर्जीनच होईल. तू फक्त भीमाला घेऊन ये आणि आईला काय बी बोलू नग. माझं लगीन माझ्या मर्जीनं होऊन दे, नाहीतर बळजबरीनं. माझी एवढीच इच्छा आहे की माझी पाठवणी करताना माझा तिन्ही बी भाऊ माझ्या जवळ असावं. आपलं हुडकणं चालूच आहे ना. कुणास ठाव हा भीम कुठं गेलाय. या समद्याला लय पैक लागते. आता एवढं पैक कुठनं आणायचं? काही निमित्त सांगून काही दिवसासाठी हे लगीन पुढे ढकलूया. लगीन मोर ढकलायचं नाही तर थांबवायचं निमित्त हुडकलंय. पोरींचं लगीन कवा बी करा, पैक तर लागणारच आहेत. आणि महागाई तर किती वाढत चालली. पैशांची जोडणी करूया. पर भीमाबाई, पाहिजे तर उसनं घेऊ कोणाकडनं तरी, पर लगीन आत्ताच होणार. आई बरोबर बोलतात. भीमाबाई, एक विचारू? विचारा ना. की असं तर नाही नव, भीमानं लग्नाला विरोध केला म्हणून तू ईर्षे खातर समज करतीस? कसं आहे ना भीमाबाई, कवा कवा एखादी गोष्ट बराबर सुरू होती, पर वाढत वाढत भलतीच होऊन बसते. तुझ्या डोळ्यांमोर तुझ्या लेकीचं लगीन बघायची इच्छा आहे, त्याचा मी आदर करतो. पर खरं सांगू, भीमन बाळापरमन मला बी मंजुळाचं लगीन चुकीचं वाटतंय. हे एवढंच पैक आहेत घरात. तुम्हासनी उसनं घ्यावं लागतील कुणाकडनं पैक. मला वाटतं तुमच्या मालकाकडनं मागून घ्या, ते नाही म्हणणार नाहीत. आज पतूर मी तुम्हासनी सांगितलं नाही की कुणाकडनं पैसे घ्या म्हणून.
पर आज मजबुरी आहे. आव ऐका, जाता जाता जरा पोलीस कप्तानची गाठ घ्यावा. त्यांना म्हणावं भीमा कुठे गावतोय का बघा. आम्ही बी हुडकतो त्याला इथं. अहो कुठं जात आहे भीमरावला हुडकायला? तो तर गंगाच्या घरात हाय. काय भीमराव आमच्या घरी आहे? अहो वय जावय बापू, बाजारात भेटलं होतं भीमराव तुमच्या वडिलांसंग. मी विचारलं भीमरावला घरला येणार काय, तर तो नाही म्हणला. तू खोटं तर बोलत नाहीस ना? नाही ना रामजी भाऊ, मी कशाला खोटं बोलू. मला ठाव होतं की तुम्ही समजे काळजीत आहे, म्हणून म्हणलं जाऊन सांगावं. ठीक आहे, आता मी चालतो. भीम, चला, म्हणजे भीमा आता कुठं आहे ती काळजीच म्हटली समद्यांची. आता समदे मिळून लग्नाच्या तयारीला लागूया. हा? आई आई, जर तो कुठल्या परक्या ठिकाणी गेला असता तर तो हमकाच चुकीचा असता. पर तो तर गंगाताईच्या घरला गेलाय, कारण त्याला ठाव आहे की तो गेल्यावर तुम्ही समजे काळजी करणार. आणि जर का तो गंगाताईकडे गेला तर त्याची खबर तुमच्या पातूर नक्कीच पोहोचणार. त्यानं एक पोरगा असल्याचा धरून पाळला, जो म्या नाही पाळू शकलो. म्हणूनच मी म्हणतोया, भीमराव आपल्या परीस लहान जरूर आहे, पण सगळ्यात जबाबदार आहे. आता तुमची बारी आहे आई बाप असल्याचा धर्म पाळायची. भीमरावचा तपास लागला नसता तर त्याचा विरोध पोकळ ठरला असता, पण आता त्याचा तपास लागलाय. तेव्हा त्याचा विरोध या घरातल्या त्या समध्या लोकांच्या विरोधात अजून बळकट होईल, जे लोक मंजुळाच्या लग्नाला दुजोरा देतात. तीन दिवसांनी लगीन आहे, अजून लय तयारी बाकी आहे. मी आज जरा जाऊन बघते. बा दादा, अरे काय करतोयस तू? हट्ट सोड की. मी जे बी करतोय ते योग्यच करतोय. माफ कर बाळा दादा, मला आता तू चुकीचा वाटतोयस. जर तू या घरातनं जाशील तर मी बी तुझ्या बरोबर येईन. भीम, बाबा रागव नका. लहानपणापासून ते आतापर्यंत जसं आम्ही मिठाई वाटून घेत होतो, तसं आज रात्री थंडी बी वाटून घेऊ. चल दादा. मंजुळाच्या लग्नाच्या निर्णयाच्या विरोधात होता भीमा. नेहमी परमाने वाद घालत होता. मी जरा बडबडले, मग चिठ्ठी लिहून निघून गेला. आनंद, हे आनंद उठ ना. अरे काय झालं? उठ उठ. पर काय झालं? हळू, बाहेर चल सांगतो. चल. हा चल. काय झालं दादा? एवढ्या रात्री कशा बाई उठून आणलंस? म्या गंगाताईच्या घरला जाऊन येतो. काय? एवढ्या रात्री तू गंगाताईच्या घरला जाणार? वय आनंद, माझं डोसकं चालणं झालंय बघ. म्या भीमाची समजूत काढतो, म्हणजे तो घरला परत येईल. आणि भीम घरला आला तर मंजुळाचं लगीन बी मोडता येईल. पर बाळ दादा, तू भीमला भेटायला गेल्याचं घरच्याच कळलं तर लई गोंधळ होईल. म्हणूनच तर तुला उठवलंय. हे बघ आनंद,
जो पात्र मी परत येत नाही तो पात्र कोणाला कळता कामा नाही मी कुठे गेलतो. ठीक आहे दादा,